नमस्कार, स्वागत आहे तुमचं अनुपमाज व्लॉगमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत घरात येणारे वेगवेगळे कीटक। आणि पावसाळा सुरू आहे, घरात खूप वेगवेगळे कीटक येतात, डास असतात किंवा अजून माशा असतात, खूप येतात। त्यातच एक म्हणजे झुरळ। खूप असं घाण वाटतं किचनमध्ये झुरळ फिरलं की, ट्रॉली उघडलं की झुरळ निघतं, दाराच्या मागे कशाच्याही मागे झुरळ निघतं, तेव्हा खूप घाण वाटतं। मग आपल्याला त्याच्यासाठी काय करता येईल, काही सोपे उपाय मी इथं आज तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता, घराची स्वच्छता ठेवणं, त्यात खरकट वेळोवेळी काढून टाकणं आणि पुन्हा पाणी न साठू देणं, हे आपल्याला रोजचे दैनंदिन उपाय करायचे। त्याचबरोबर काही नैसर्गिक उपायसुद्धा आपल्याला झुरळासाठी करता येतील, ज्याच्यामुळे झुरळ पळून जातील किंवा त्यांचा नायनाट होईल। तर त्यात आहे एक तर बोरॅक्स आणि साखर हे मिक्स करायचे समप्रमाणात, आणि हे झुरळ जिथं येतात त्या ठिकाणी आपल्याला लावायचे। तर काय होईल की साखरेमुळे झुरळ आकर्षित होतील आणि बोरॅक्स हे विषारी असल्यामुळं झुरळांचा नायनाट होईल। त्याचप्रमाणे आपल्याला बेकिंग सोडा आणि साखरसुद्धा समप्रमाणात घ्यायची, आणि हे सुद्धा आपण आपले जिथून झुरळ येतात तिथं हे लावू शकतो किंवा तिथं टाकायचे। तर त्याचासुद्धा खूप चांगला फायदा होतो। त्याचबरोबर आपल्या लिंबाच्या साली असतील किंवा संत्र्याच्या साली असतील, असं जे फळ असेल त्या संत्र्याच्या म्हणजे लिंबासारखं त्याच्या सालीसुद्धा आपण झुरळ येण्याच्या ठिकाणी ठेवलं तर त्याचासुद्धा खूप चांगला फायदा होतो। त्याचबरोबर आपली लवंग जी असते, ती लवंग जर आपण तिथं ठेवली, 10-12 लवंग जिथं झुरळ येतात तिथं, तर त्याचासुद्धा खूप चांगला फायदा होतो। झुरळांचा नायनाट होतो, झुरळ पळून जातात। तर हे तर सगळं करूच आपण, हे झालं नैसर्गिक, आपण घरच्या घरी करण्यासारखे उपाय। जर जास्तच असेल प्रमाण तर आपण झुरळाचा स्प्रे, जो नैसर्गिक पण आजकाल बाजारात मिळतो, तो स्प्रे पण आपल्याला आणता येईल आणि तो पण वापरता येईल। त्याचबरोबर झुरळांसाठीचं जेल मिळतं, तेही चांगलं उपयोगी पडतं। आणि दुसरी म्हणजे सिंकचा पाईप आपला स्वच्छ आहे का हे पाहणं। मोठ्या मोठ्या फ्लॅट संस्कृतीमध्ये वगैरे, मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये पाईप म्हणजे खूप जोडलेला असतो, सगळं जवळपास 10-12 म्हणजे बिल्डिंग मजल्यांचा सिंकचा, तो पण आपल्याला स्वच्छ करायचा आहे आणि वारंवार त्याला पाहायचे, हे सगळं करायचं आहे।